जय शिवराय. नवीन यूट्यूबर आहात किंवा नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे असं तुमच्या मनात असेल किंवा काही ताई असतील त्यांनाही देखील नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं असेल, तर त्यांच्याकडे चांगल्या प्रकारचा कॅमेरा नसेल किंवा एकदम आपला साधा फोन असेल, तर त्यात तुम्ही व्हिडिओ शूट करता आणि तो व्हिडिओ शूट केल्यानंतर यूट्यूबवर अपलोड करता. अपलोड केल्यानंतर व्हिडिओ तो YouTubeवर टाकल्यानंतर तो ब्लर दिसतो आपल्याला आणि आपल्या फोनच्या कॅमेऱ्यामध्ये किंवा आपल्या फोनमध्ये तो व्हिडिओ अगदी व्यवस्थित दिसतो. असं का होतं? कारण की आपल्या व्हिडिओची क्वालिटी असते. HD क्वालिटी, स्टँडर्ड क्वालिटी किंवा नॉर्मल क्वालिटी. ह्या क्वालिटीमध्ये आपण तो व्हिडिओ अपलोड करतो. तर आपल्या फोनमधून डायरेक्ट आपण तिकडे अपलोड केला YouTubeवर व्हिडिओ, तर तो ब्लर दिसतो. ब्लर दिसतो म्हणजे काय, की व्हिडिओची आपली जी क्वालिटी आहे किंवा आपलं जे काही आहे सगळं ते असं पुसट दिसतं. असं का होतं? तर कारण की आपण तो व्हिडिओ एडिटिंगच केलेला नसतो. एडिटिंग म्हणजे काय, की नक्की आपण व्हिडिओ बनवत आहे. मधीच अचानक एक वेगळ्याच प्रकारचा साउंड मध्ये आला किंवा अचानक मध्ये कोण आलं व्हिडिओ बनवताना, तो आपण ते काय होतं, की आपला व्हिडिओ व्यवस्थित बनत नाही. तर असे काही प्रॉब्लेम येत असतील मध्येच, तर तो व्हिडिओ आधी एडिटिंग करायला लागतो. कोणताही व्हिडिओ तुम्ही बनवा तो आधी एडिटिंग करायला लागतो. आता व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी तुम्ही काय कराल, की सगळ्यात आधी आता समजा मी हा व्हिडिओ शूट केला आहे माझ्या साध्या फोनमधून. आता ह्या साध्या फोनमध्ये काय आहे फीचर्स अवेलेबल, म्हणजे फक्त आपण कॅमेरा वापरू शकतो आणि त्याला फिल्टर्स वगैरे लावू शकतो. बरोबर, एवढं ब्राईटनेस किंवा डार्कनेस एवढंच ह्या कॅमेऱ्यामध्ये असतं. मग त्यासाठी आपल्याला व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एडिटिंग करण्यासाठी काय करावं लागेल, तर सगळ्यात आधी तुम्ही विटा ॲप घ्या. जे कोणी नवीन ताई असतील ज्यांना युट्यूब चॅनल चालू करायचं असेल त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा. तुम्ही सगळ्यात आधी तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जावा आणि तिथून विटा नावाचं ॲप डाउनलोड करून घ्या. विटा नावाचं ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला तिथे व्हिडिओसाठी तुमच्या ब्राईटनेस किंवा फिल्टर्स चांगल्या पद्धतीचा मिळून जाईल आणि तुम्हाला पाहिजे तो फिल्टर तुम्ही मिळवू शकता. आणि त्यानंतर तुम्ही ब्लॉग बनवत असाल तर बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून सुद्धा तिथे फ्री कॉपीराईट म्युझिक सुद्धा तुम्हाला मिळून जाईल त्या विटा ॲपमध्ये. त्याच पद्धतीने तिथे तुम्ही एडिटिंग करू शकता. नको असलेला पार्ट तुम्ही कट करू शकता आणि पुन्हा आपला व्हिडिओ चांगल्या पद्धतीने एडिटिंग करू शकता. आणि तुमच्या फोनमध्ये व्हॉइस प्रॉब्लेम असेल, असं बोलताना तुम्हाला असं व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड आवाज येत असेल, तर तुम्ही YT क्रेडिट हे ॲप घ्या डाउनलोड करून. YT क्रेडिट आणि विटा ॲप हे तुम्हाला तुमच्या फोनमध्ये पाहिजे, कारण की तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्हाला यूट्यूबचा व्हिडिओ बनवायचा असेल तर YT क्रेडिट हे ॲप तुम्हाला जे जे काही तुम्ही बोलता आहात, आता बोलताना बॅकग्राऊंड आवाज असतोच, आपण काय सगळ्यांना थांबवू शकत नाही किंवा अचानक मध्ये कोणताही वाऱ्याचा वगैरे आवाज येतोच. मग तो आवाज कसा घालवायचा, हे YT क्रेडिट ह्या ॲपमधून व्हॉइस नॉईस असं आहे, तिथून तुम्ही हा आवाज क्लिअर करू शकता, बॅकग्राऊंड आवाज घालू शकता. फक्त तिथे तुमचाच आवाज राहील आणि त्यामध्ये तुमचा आवाज खूप बारीक असेल किंवा बोलताना तुम्ही हळू आवाजात व्हिडिओ बनवला असेल, तिथून तुम्ही 100 किंवा 200 या स्पीडने तुमचा आवाज सुद्धा वाढवू शकता व्हिडिओमध्ये. त्याच पद्धतीने तुमच्या व्हिडिओची क्वालिटी अपलोड केल्यानंतर ब्लर येते. ब्लर येते म्हणजे काय, की ते पुसटशी येते व्हिडिओ, यूट्यूबवर दिसते आपल्या पुसटची व्हिडिओ दिसते ना. मग तुम्ही काय करा, की YT क्रेडिटमध्ये आहे ना, जेव्हा लास्ट तुमची एडिटिंग वगैरे सगळं करून झाल्यानंतर आहे ना, वरती एक बाणाचं चिन्ह दिसेल. ते चिन्ह त्यावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या खाली तिथे दिसेल की कोणत्या क्वालिटीचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे, नॉर्मल, स्टँडर्ड, हायर. तर आपण हायेस्ट क्वालिटी सिलेक्ट करायची. हायेस्ट क्वालिटी सिलेक्ट केल्यानंतर तो व्हिडिओ तिथे वेट करावा लागेल तुम्हाला थोडा वेळ, आणि वेट केल्यानंतर तुम्हाला तो व्हिडिओ एकदम हायर स्टँडर्ड क्वालिटीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल, की जो आपल्या साध्या फोनमधून आपण एडिट केला होता तो डायरेक्ट स्टँडर्ड क्वालिटीचा होऊन जातो. अगदी आजूबाजूचं बॅकग्राऊंड म्हणा किंवा तुमचं जे व्हिडिओचं जसं पाहिजे तुम्हाला त्या प्रकारचा तुम्ही व्हिडिओ फिल्टर वगैरे सेट करून अगदी स्टँडर्ड क्वालिटीचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करू शकता. आणि तिथून डाउनलोड केल्यानंतर ते YT क्रेडिट ॲप असं आहे की ते यूट्यूब वाल्यांसाठीच बनवलेलं आहे, खास करून जे नवीन ताई दादा आहेत यूट्यूब बनवत, ज्यांना की त्यांच्याकडे फोन चांगल्या प्रकारचा अवेलेबल नाहीये. मग त्यांना वाटतं की आपल्याकडे फोन चांगल्या पद्धतीचा नाहीये, तर मग आपण व्हिडिओ कसा अपलोड करायचा, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर ब्लर येतं. हा प्रॉब्लेम मला सुद्धा होता. मग नंतर मी YT क्रेडिट हे ॲप घेतलं आणि तिथून जे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी खास हे ॲप आहे YT क्रेडिट. आणखी इथूनच आपण जे स्टँडर्ड पद्धतीचा व्हिडिओ सिलेक्ट केला आहे तो व्हिडिओ एकदम स्टँडर्ड पद्धतीने एडिटिंग वगैरे सगळं करून तो व्हिडिओ डायरेक्ट यूट्यूबवर अपलोड करण्याची प्रोसेस सुद्धा इथूनच केली जाते. व्हिडिओ आपल्या स्टँडर्ड पद्धतीत
कनेक्ट झालं ना, एकदम एडिटिंग झालं ना, ते डायरेक्ट YouTubeवर अपलोड ते ॲप आपोआप करतं. आपण फक्त अपलोड सिलेक्ट करायचं. एकदम भारी पद्धतीचा व्हिडिओ तुम्हाला तिथे बघायला भेटेल, की तुम्हाला कोणत्याही प्रकारचं तिथे ब्लर येणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असा व्हिडिओमध्ये वाटणार नाही. तुम्ही जे काय बोलता ते एकदम क्लिअर तुमचा बॅकग्राऊंड आवाज जे नॉईज असते वेगवेगळ्या प्रकारचं. आता समजा मी व्हिडिओ बनवते, इथे पक्ष्यांचा आवाज आहे, लहान मुलांचा आवाज आहे किंवा वाऱ्याचा आवाज आहे मध्येच किंवा अजून कोण काय बोलते, आपण सगळ्यांना थांबवू शकत नाही, बरोबर? ते सगळं बॅकग्राऊंड आवाज आहे ना निघून जातो. फक्त आपलाच आवाज त्या व्हिडिओमध्ये क्लिअर राहतो. तर तुम्ही नवीन युट्यूबर आहात तर तुम्हाला हे 2 ॲप तुमच्या फोनमध्ये पाहिजेनच. एक तर वायटी क्रेडिट आणि एक विटा. हे 2 ॲप खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या व्हिडिओसाठी. तर चला, हे ॲप तुम्ही आधी वापरून बघा आणि तुम्हाला कसा त्याचा रिझल्ट आला आहे तेही तुम्ही नक्की सांगा मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही युट्यूबर आहात आणि YouTube व्हिडिओ तुम्हाला चालू करायचा असेल, तर तुम्ही पेशन्स ठेवायला शिका आधी किंवा रोज एक व्हिडिओ टाका. आता काय करतात, की नवीन युट्यूबर्स ताई असतात, जे काय असतात, की म्हणतात आमच्या व्हिडिओवर व्ह्यूजच येत नाहीये. व्ह्यूज येत नाही म्हणजे काय नक्की? की तुम्ही थंबनेल नीट व्यवस्थित बनवत नसाल किंवा त्याला टॅग व्यवस्थित लावत नसाल. तो व्हिडिओ मी तुमच्या आपल्या चॅनलवर नेक्स्टमध्येच अपलोड करणार आहे, पुढचा व्हिडिओ. त्यासाठी तुम्ही सगळ्यात आधी महत्त्वाचे म्हणजे ह्या 2 गोष्टी घेऊन ठेवा, तुमच्या फोनमध्ये डाउनलोड करून ठेवा. वायटी क्रेडिट आणि विटा ॲप. हे 2 ॲप तुम्हाला तुमचे व्हिडिओ एकदम स्टँडर्ड क्वालिटीचे आणि एकदम एडिटिंग वगैरे एकदम फ्रीमध्ये करून देईल. ते कोणतेही पर्चेस किंवा चार्जेस घेतले जात नाहीये. एकदम फ्री पद्धतीचं हे ॲप आहे. तुम्ही वापरून पहा नक्कीच. तुम्हाला नक्कीच मदत होईल ह्या ॲपमधून. कारण की हे वायटी क्रेडिट नावाचं ॲप फक्त YouTubeवाल्यांसाठीच खूप महत्त्वाचं आणि फायदेशीर ठरते. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा जे कोणी नवीन युट्यूबर आहेत, माझे नवीन ताई जे इच्छुक आहेत नवीन YouTube व्हिडिओ बनवण्यासाठी, त्यांच्यासाठी हे व्हिडिओ इथून पुढचे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. आणि जे काही तुमच्या मनात प्रॉब्लेम असेल किंवा व्हिडिओ बनवताना तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तेही आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुमच्या कमेंट्सवर मी नक्कीच व्हिडिओ बनवत जाईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.